नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक सहाय्य आयुक्त कार्यालयाने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना एक महत्त्वाची आणि तातडीची सूचना बजावली आहे. 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या अधिकृत भेटीचा सविस्तर अभ्यास अहवाल अद्याप सादर न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तो त्वरित पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चेन्नईच्या सहाय्य आयुक्त एस. शिवकुमार यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी पाठवलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे. याआधीही 14 मार्च, 30 जून आणि 25 जुलै रोजी या अहवालासाठी पत्रव्यवहार झाला होता. मात्र अहवाल सादर न झाल्यामुळे आयुक्त कार्यालयाने यावेळी अधिक कडक भूमिका घेतली आहे. या अहवालात भाषिक अल्पसंख्याकांना दिलेली सुरक्षा, राबवलेली धोरणे आणि अंमलबजावणीची माहिती असणे आवश्यक आहे. अहवाल भाषिक अल्पसंख्याक आयोगासमोर सादर होणार असून त्यातून धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आता या अहवालावर तातडीने काम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्टपणे सांगितले की महाराष्ट्र एकीकरण समितीला 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. कर्नाटक राज्योत्सव हा कर्नाटक राज्याचा सकारात्मकतेचा उत्सव आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विरोधात्मक किंवा उद्रेकात्मक उपक्रमांना स्थान दिलं जाणार नाही. या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, विविध आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहर महापालिकेचे नगरसेवक दिवाळीनंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इंदोर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. देशामध्ये सर्वाधिक वेळा स्वच्छ शहर म्हणून गौरवले गेलेले इंदोर शहर हे दौऱ्याचे केंद्र असेल. या दौऱ्याचे आयोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले असून 60 लाखांचा निधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून स्वतंत्र मंजुरी घेण्याची गरज भासणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही यंदाची दुसरी अभ्यास सहल असून यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये नगरसेवकांनी चंदीगडला दौरा केला होता. इंदोर दौऱ्यादरम्यान नगरसेवक घनकचरा व्यवस्थापन, शहरी स्वच्छता, कचरा विल्हेवाट प्रणाली व नागरी सहभाग यासारख्या बाबींचा अभ्यास करणार आहेत. 26 ऑक्टोबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून त्यात महापालिकेचे नगरसेवक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असेल. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 9980936364 99160 44352. विवाहिता दर्शना संजय पाटील आत्महत्या प्रकरणात बेळगुंदी येथील एकाच कुटुंबातील चौघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. सरकारी पक्ष आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानं 5वे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश HS मंजुनाथ यांनी हा निकाल दिला. सविता सुरेश पाटील, सचिन सुरेश पाटील, सुशील सुरेश पाटील आणि संदीप सुरेश पाटील अशी निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यावर दर्शना संजय पाटील हिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दर्शना हिचा बेळगुंदी येथील संजय पाटील याच्याशी प्रेमविवाह झाला होता. मात्र संजयच्या कुटुंबियांनी विवाहास विरोध केला होता. तू दर्शनाशी विवाह केलास म्हणून जमिनीच्या वाटपात तुला हिस्सा दिला जाणार नाही असे कुटुंबीय म्हणत असल्याचे साक्षींमध्ये नमूद होते. यामुळे मानसिक तणावाखाली संजय आणि दर्शनाने विषप्राशन केले होते. उपचारादरम्यान दर्शनाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासात ठोस पुरावे नसल्याने न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने वकील पत्तार यांनी काम पाहिले.
येळूर ग्रामपंचायतीमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये आमदार निधीतून केलेल्या विकास कामांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा कामे दाखवून ठराव सहमत करून परस्पर बिल पास करण्याचा प्रकार उघडकीस आला। या संदर्भात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला। या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन दोषी आढळून आले असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। पंचायत कार्यक्षेत्रामध्ये एकाच कामाचे 2 वेळा बिल पास करणे तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी मंजूर निधी अन्यत्र वळवणे यासारखे गंभीर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे। पंचायत राज विभाग व कर्नाटक लोकायुक्त यांच्याकडे यापूर्वीच तक्रारी दाखल करण्यात आल्या असून जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका पंचायत अधिकाऱ्यांना 7 दिवसात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र अद्याप कुठलीही कारवाई न झाल्याने या मुद्द्यावर न्याय मिळेपर्यंत संघर्ष उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। भ्रष्ट अध्यक्ष आणि पीडीओंवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली असून अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी बेंगळूर येथील सदाशिवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकिहोळी यांनी भेट घेतली। खरगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आणि लवकरात लवकर ते पूर्णपणे बरे व्हावेत अशी मनपूर्वक प्रार्थना करण्यात आली। या भेटीदरम्यान लोकसभा सदस्य मणिकम टागोर आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कायदा विभागाचे महासचिव अली गोवणकोळ हे देखील उपस्थित होते। या सदिच्छा भेटीमध्ये खरगे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या नेतृत्व गुणांचा गौरव करण्यात आला। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या नव्याने उभारलेल्या ग्रंथालय व संशोधन केंद्राचे उद्घाटन नुकताच करण्यात आले। हे केंद्र पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ज्ञानवृद्धी, प्रशिक्षण व संशोधनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे पोलीस महासंचालक आणि निरीक्षक महासंचालक डॉक्टर M.A. सलीम, पोलीस महानिरीक्षक डॉक्टर चेतन सिंग राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस दलाच्या कार्यक्षमता व व्यावसायिक विकासासाठी हे संशोधन व ग्रंथालय केंद्र मोलाचे ठरेल असे सांगितले। शहरातील मुख्य रस्ते आणि विविध वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी गांधीनगर SC मोटर्स जवळील मारुतीनगर पहिल्या गल्लीमध्ये भटक्या कुत्र्याने 2 वर्षाच्या बालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। आराध्य उमेश तरगर असं जखमी बालकाचं नाव आहे। घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये आराध्यच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र तिथे योग्य उपचार न मिळाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यानंतर त्यांनी जखमी बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। दररोज जर अशीच परिस्थिती राहिली तर निष्पाप मुले आणि वृद्धांचं रक्षण कोण करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला। महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा पंचायतमध्ये कर्नाटक राज्योत्सव पूर्व बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले की राज्यात वाढत असलेल्या डीजे संस्कृतीवर नियंत्रण ठेवण्याची मोहीम राज्योत्सवापासूनच सुरू करावी। ते पुढे म्हणाले की सार्वजनिक ठिकाणी अनियंत्रित आवाज आणि गर्दीमुळे होणारा त्रास रोखण्यासाठी कायदेशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने पावले उचलली जातील। या बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बेळगाव शहरातल्या कॅम्प परिसरातील हाय स्ट्रीट रस्त्याचे आज अधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण करण्यात आले।
या रस्त्याच्या नव्या नावाच्या नूतन फलकाचे अनावरण झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने ब्रिटिश काळातील 34 रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देऊन करण्यात आली हे विशेष. देशभक्ती आणि आनंदाचं वातावरण निर्माण करणाऱ्या या निर्णयाचे स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनी स्वागत केले आहे. सोशल मीडियावर दिवसभर या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं नामकरण करण्यात आलेला फोटो दिवसभर व्हायरल होत होता. हा बदल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. जिल्ह्यातील डीसीसी बँक निवडणूक आता जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार भालचंद्र जारकिहोळी यांच्या नेतृत्वाखाली 7 क्षेत्रातील उमेदवारांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी डीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयात निपाणी, रायबाग, यरगट्टी, सौदत्ती, बैलहोंगल, कित्तूर आणि खानापूर या क्षेत्रांमधून उमेदवारांची नावे दाखल करण्यात आली आहेत. डीसीसी बँकेच्या निवडणुकीला जारकिहोळी विरुद्ध कत्ती असं स्वरूप देणं योग्य नसल्याचं भालचंद्र जारकिहोळी यांनी स्पष्ट केलं. हुकेरी ग्रामीण विद्युत संघाची निवडणूक एका तालुक्यापुरती मर्यादित होती, पण डीसीसीची निवडणूक संपूर्ण जिल्ह्याशी संबंधित आहे. सहकार क्षेत्रामध्ये पक्षीय राजकारण चालत नाही असे त्यांनी नमूद केले. रमेश कत्ती यांची अपेक्षा फोल ठरणार असून लिंगायत समाजातीलच उमेदवार अध्यक्ष होतील असा ठाम दावा त्यांनी केला. जारकिहोळी गटाकडून शनिवारपर्यंत उर्वरित क्षेत्रातूनही उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटे गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021244050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव वेंगुर्ले रस्त्याची झालेली अत्यंत खराब अवस्था लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री भोसले यांची भेट घेऊन सदर रस्त्याच्या गंभीर अवस्थेबाबत माहिती दिली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनधारक आणि प्रवाशांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक बनली आहे असे आमदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर मंत्री भोसले यांनी त्वरित हालचाल करण्याचे आश्वासन दिले असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लवकरच आवश्यक निधी आणि यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याचे स्वागत करत रस्त्याची कामे लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांची धुरांडी लवकरच पेटणार असून 1 नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगामाला प्रारंभ होणार आहे. काही कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळेही पार पाडले आहेत. मात्र अद्याप जिल्हा प्रशासनाकडून ऊस दर आणि वाहतुकीच्या खर्चावर निर्णय झालेला नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्षी हंगामाच्या सुरुवातीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्या बैठकीत दर ठरवला जातो. मात्र यंदा ही बैठक अद्याप झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 24 साखर कारखाने कार्यरत असून काही कारखान्यांनी दिवाळीपूर्वीच गळीत सुरू करण्याची तयारी केली आहे. शासनाने गळीत हंगामास 1 नोव्हेंबरपासून परवानगी दिली असली तरी दर निश्चिती अभावी साखर कारखान्यांवर नियमभंगाचे आरोप होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 5,29,000 हेक्टर शेती व बागायती पिकांचं मोठं नुकसान झालंय.
या नुकसानीची भरपाई येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी दिली। आज गुरुवारी बेंगळूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना भैरेगौडा म्हणाले की कल्याण कर्नाटकसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील मोठे नुकसान झाले असून त्याचे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। प्राप्त प्राथमिक अहवालानुसार महसूल विभागामार्फत लवकरच मदतीचे वितरण सुरू होईल। राज्य सरकारने यापूर्वीच पीक विम्यासाठी आणि नुकसान भरपाईसाठी विशेष निधीची तरतूद केली आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत सर्वेक्षण अहवालावर आधारित मदतीसाठी तालुका व जिल्हा स्तरावर संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले। मतदार यादी विशेष सुधारणा कार्यक्रम संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्यात आली। या बैठकीत मतदार नोंदणी, नाव वगळणे, पत्ता बदल व दुरुस्ती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। विशेष सुधारणा मोहिमेअंतर्गत 18 वर्षे पूर्ण केलेल्या नव मतदारांच्या नोंदणीवर विशेष भर देण्यात येणार आहे। बैठकीत उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींनी काही सूचना व अडचणी मांडल्या, त्यावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले। जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार यादी शुद्ध व अपडेट ठेवणे गरजेचे असल्याने राजकीय पक्षांनी जनजागृतीत सहकार्य करावे। यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी, तहसीलदार व प्रतिनिधी उपस्थित होते। करार नियमावलीनुसार दत्तक घेतलेल्या मुलांच्या पालकांना अधिकृत दत्तक आदेश वितरित करण्यात आले। या अनुषंगाने दत्तक पालकांसोबत एक समुपदेशन सत्र ऑनलाईन गुगल मीटद्वारे आयोजित करण्यात आली होती। या सत्रामध्ये दत्तक पालकांना कायदेशीर प्रक्रिया, बालकांच्या मानसिक भावनिक गरजा आणि त्यांच्यासोबत सकारात्मक नाते कसे निर्माण करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दत्तक प्रक्रियेतील पालकांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली। या उपक्रमामुळे पालकांना अधिक सजग व जबाबदार पालक बनवण्यास मदत होईल असे आयोजकांनी सांगितले। राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई व बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने अभिजात मराठी सप्ताह या माध्यमातून बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वरेरकर नाट्य संघ सभागृहात अभिजात काव्यसुमन हा बेळगावमधील कवी व कवयित्री यांच्या स्वरचित तसेच बेळगावातील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे वाचन व भावार्थ असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी बेळगावातील 6 कवी व कवयित्रींनी सहभाग दर्शवला होता। स्वाती कुलकर्णी, अक्षता पिळणकर, अस्मिता आळतेकर, हर्षदा सुंठणकर, किशोर काकडे, चिन्मय शेंडे यांनी भावार्थासह कवितांचे सादरीकरण केले। यावेळी अध्यक्ष प्राध्यापक अनिल चौधरी, उपाध्यक्षा नीता कुलकर्णी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून लोकांवर त्याचा थेट परिणाम झालाय। रस्त्यावर चालणं, बाजारात खरेदीसाठी जाणं किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वाटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मागील 9 महिन्यात म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये तालुक्यात तब्बल 800 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून 5389 जणांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे। असं असूनही या प्रकाराकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतंय। यामुळे सर्वसामान्य वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे। बेनाडी तालुका निपाणी येथील कुंभारवाड्याजवळ विद्युत खांब ट्रान्सफॉर्मरला वेड्यावाकड्या वेलींचा विळखा पडलाय। त्यामुळे सतत शॉर्ट सर्किटच्या घटना घडत आहेत। एखादी मोठी घटना घडल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार का असा सवालही व्यक्त होतोय। विद्युत वाहिन्या एकमेकांना चिकटून शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकारही वाढलेत। त्यामुळे ग्रामीण भागातील विजेचे खांब, वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरवर चढलेल्या वेली काढून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी नागरिकांसह शेतकऱ्यातून होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।